की तुमच्या समोर देव उभा राहिला, तुमचा देव उभा राहिला, तर तुम्ही त्याला काय मागाल? एक जण म्हणते माझ्या पोरीचा हात पिवळं होऊ दे, एक जण म्हणते माझ्या पोराचं लगीन होऊ दे, एक जण म्हणते माझं कुंकू बळकट राहू दे. शरद जोशी सर म्हणतात की अरे ही स्त्री स्वतःसाठी काहीच मागायला तयार, भेटेल ती मागते, ती दुसऱ्यासाठीच मागते. मात्र शेवटी एक आजी की जी कवितेतनं शरद जोशी सरांना असं म्हणते की अस्तुरीचा जन्मा नका घालू श्री हरी, अस्तुरीच्या जन्मा, अस्तुरी म्हणजे स्त्री, अस्तुरीच्या जन्मा नको घालू श्री हरी, रात्रंदिस परायाची ताबेदारी. रात्रंदिवस तिच्या वाट्याला परकेची ताबेदारी. प्रतिभाला फोन येत होते आणि कधी मोठा आवाज असला तर मी ऐकत होतो. आम्ही काय येणार आहे, गेल्या वर्षी आलेल्या त्यापैकी सांगत होते. होय तसंच आहे. वडील गेलेत, भावाच्या संसारात जावं, दोन दिवस इसावा घ्याला तर भाऊजाईचं ऐकायला लागतंय. लोक तिकडे नोकरी करतोय, त्याच्या संसारात 2 दिवस इसावा घ्यायला जावं तर सून बोलतीय जाईल तिथं आम्ही असंच का. पण ह्या 2 दिवसात मात्र आम्हाला कोण बोलत नाही, आम्ही मनापासून इथं राहतो आणि 2 दिवस ऐकत राहतो. फोनवर हे बातचीत ऐकल्यानंतर समाधान आम्हाला एकाच गोष्टीचं वाटतं की जी गोष्ट आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचायला पाहिजे ती पोहोचलेली आहे पूर्णपणानं, आणि 2 दिवस तुम्ही ती साजरी करताय. वक्ते ठरवत असताना आणि याच्यातला बोध काय घेऊन जायचं हे ठरवत असताना माधवीताईंनी काय सांगितलं, श्रद्धाताईंनी काय सांगितलं, माऊली अडकुणताईंनी काय सांगितलं, सुनीता बोर्डेताईंनी काय सांगितलं, मंगलताईंनी आमचा कराडचा मोठा सगळ्यात संघर्ष सकाळ. मी तर माझी तर मंगलताईंना रिक्षाचा अशी हात आणायला सांगणार होतो इथपर्यंत. ते माझ्या लक्षात आलं की त्यांनी एंट्री घेतानाच त्यांची एंट्री रिक्षाची पाहिजे. कारण काही वर्षापूर्वी नकुसाताई आल्या होत्या इथं, त्या युवा शिबिराला आल्या होत्या. नकुसा मासाळ म्हणून नको असलेली लग्न, 13व्या वर्षी लग्न, 18व्या वर्षापर्यंत 3 पोरं वट्यात, 19व्या वर्षी नवरा निघून जातो. नवरा पिकअप चालवतो, सांगली आणि जयसिंगपूरच्या बाजारपेठेतून माल खरेदी करतो भाजीचा, तो राजापूर आणि रत्नागिरीला विकतो. 13 दिवस संपल्यानंतर नकुसाताईच्या लक्षात येतं की 3 पोरं जन्माला घातली, यांचा संसार उभा करावा लागेल. पण ती पिकअप बदली ड्रायव्हर घेऊन माल भरून राजापूरच्या दिशेनं निघते आणि तो ड्रायव्हर आंबा घाटामध्ये म्हणतो मी नाही चालवणार, भाजी आहे पाठीमागं, माल आहेस. नकुसाताईनं शेजारी बसून ड्रायव्हिंग कसं करतात ते बघितलंय. गिअर पाडला जातो आणि स्टेअरिंगवर लक्ष देऊन गाडी चालवायची असते. कुठलंही ड्रायव्हिंगचं प्रशिक्षण नसणारी नकुसाताई फर्स्ट गिअरमध्ये आंबा घाट ओलांडून राजापूरमध्ये 11 तासानं पोहोचते आणि तिचा संघर्षाचा प्रवास होतो. आम्ही तिची मुलाखत घ्यायला महाराष्ट्रामध्ये जी पहिली आली MPSCच्या परीक्षेमध्ये, विद्युत वरखेडकर, तिनं खूप काम केलं. नकुसाताईला बोलतं कसं करायचं, कारण ती एवढ्या मोठ्या समूहासमोर येणार, ती बोलायला पाहिजे, तिची कर्तबगारी, तिचा संघर्ष लोकांच्या समोर यायला पाहिजे, म्हणून खूप तिनं काम केलं. आणि त्या दोघींची मुलाखत इथं संपन्न झाली युवा शिबिरावर. खूप छान बोलले ते. पण त्याही शिबिराचा हेतू तो होता की ती मुलाखत संपल्यानंतर दोघींनी उठल्यानंतर एकमेकींना मिठी मारली. म्हणजे एक कर्तबगारीनं, काहीही न शिकलेली एक सह्याद्रीची वाघीण आणि एक MPSCच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये टॉपवर आलेली, विद्वत्तापूर्ण असणं जीवन जगणारी, एक ज्ञानी, एक ज्ञानानं कर्तबगार असणारी आणि एक आपल्या कर्मानं कर्तबगार असणाऱ्या 2 स्त्रिया ज्या वेळेला या मंचावर मिठी मारतात त्यावेळेला तो असतो तो खरा भारत असतो, तो तुम्ही घडवलेला भारत असतो. त्याच भूमिकेतून ह्या 2 दिवसामध्ये आपल्या पुढे आणण्या यांचे 3-4 महिने हे सुरू असतात मीटिंग्स फोनवरच्या. मग त्यांच्या यांना काय त्रास होत असेल आपल्या लक्षात येईल. कारण रात्री 9ला यांच्या 9:30ला मीटिंग चालू होतात. ह्या आजच्या शौर्यवर्धिनीच्या ज्या कोर ग्रुपसाठी तुम्ही मगाच्यापासून टाळ्या वाजवल्या ना, वाजवतात, यांच्या मीटिंग 9:30 रात्री. कोण निवडायचं, काय निवडायचं,
आणि आपल्याला माहित आहे की आपलं लवकर एकमत होत नाही, आमचं पुरुषांचं तर होतच नाही. मग यांचं कसं एका एका वाक्यावर किंवा ह्याच्यावर एवढे कष्ट करून एवढ्या आयुष्याचा वेळ खर्च करून हे सगळं संपन्न होतं. हे होत असताना प्रत्येक कर्तबगार व्यक्ती इथं बोलत असताना ते तिचे विचार असतात. मी समारोपाला यासाठी येतो की त्याच्यातलं निवडक जेवढं आहे, मला, माझ्या कुटुंबाला, माझ्या समाजाला आणि माझ्या देशाला या 2 दिवसामध्ये जी ज्ञान संपन्न झाली, ज्ञानयात्रा संपन्न झाली, त्यातलं नेमकं काय, एक सगळ्यात जगण्याचा महामंत्र कोणता असेल या जगामध्ये सुखी राहण्यासाठी, तर तो ओम दुर्लक्ष आहे ना. एवढं जरी याच्यातून घेऊन गेला तर तुमचं आयुष्य सुखी आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार. नवरा काय बोलला? ओम दुर्लक्ष आहे ना मा. सासरा काय बोलला? ओम दुर्लक्ष आहे ना मा. रस्त्यावर कोणाला आणखीन काय म्हणलं? ओम. एवढा जरी या वर्षीचा मंत्र माझ्या सहित हे कधी देणं असते, कारण हे आय ओपनिंग असतं. आपल्याला कधी आपले डोळे उघडतात समजत नसतं. खरं तर 5-4 गोष्टी म्हणजे आपलं हेल्थ, आपलं आयुष्य सुखी असण्यासाठी काही हेल्थ म्हणजे या चर्चा कालपासून होत आहे. त्याच्यात पहिली फॅमिली हेल्थ म्हटलं जातं की आयुष्य सुखी होण्यासाठी, की जसं विदुर नीतीमध्ये संसार सुखाचं होण्यासाठी 6 सूत्र सांगितली, ते आपण पाठीमागच्या वेळेला बघितली. म्हणजे 6 होण्यासाठी आरोग्य चांगलं असलं पाहिजे, धन घरामध्ये असलं पाहिजे, बायको प्रेमळ आणि गोड बोलणारी असली पाहिजे. 2 सूत्र आहेत बायकोच्या विषयी. संसार सुखाचा असण्यासाठी, होण्यासाठी विदुर नीतीमध्ये बायको प्रेमळ पण असली पाहिजे आणि गोड बोलणारी पण असली पाहिजे. ही 2 सूत्र आहेत बायकोमध्ये. आपल्या लक्षात येते का? प्रेमळ असणं आणि गोड बोलणं असणं, मग तो संसार सुखाचा होतो. म्हणजे इथनं बाहेर जाताना तुम्ही प्रेमळ आहातच, पण बल्ल्या नेमका कुठं होतो? हा, तिथं जरी आलं, कारण खूप वाणीचा खूप मोठा परिणाम आहे. तुम्ही बोलता कसं, तुमचा टोन कसा आहे आणि तुमच्या ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम कसा होतो. बोलण्याचं कामच असं आहे की माऊली असं म्हणतात की ज्या वेळेला तुम्ही बोलता त्यावेळेला अवघा भोवताल ज्या काही सूक्ष्म गोष्टी असतात त्याचं लक्ष तुमच्याकडे असतं. किंवा आपल्या घरात सुद्धा आपण काही चुकीचं बोललो तर वास्तू पुरुष ऐकतोय असं आपल्याला सांगितलं जायचं. म्हणजे सकारात्मक बोलायचं, प्रेमानं बोलायचं आणि गोड बोलायचं, हे सगळ्यांनी साधलं तर त्या वाणीचा प्रभाव होतो. फॅमिली हेल्थ सगळ्यासाठी, कारण कुटुंब आता जसं मी मगाशी ताई पण म्हटलं की माझं कुटुंब, मी लहान असताना 50-60 माणसांचं कुटुंब होतं. मला 3 म्हणजे आम्ही 4 भाऊ आहोत आणि मला 5 बहिणी आहेत. मग केवढं समृद्ध जगलोय मी बघा. आणि त्यावेळेला माझ्या घरामध्ये काही बालविधवा पण होत्या. उठल्यापासून संध्याकाळपर्यंत घरच संस्काराचं साधन होतं. 30-40 माणसाशी बोलायचं म्हणजे हे रागीट आहे तर त्याच्यापासून लांब राहिलं पाहिजे, हे गोड बोलतंय तर ह्याच्याजवळ जाऊन बसलं पाहिजे, हे प्रेम करतंय तर ह्याच्याजवळ गेलं पाहिजे. म्हणजे घरच अख्ख्या समाजाचं प्रतिबिंब होतं आणि ते संस्कार करत होतं. काळ बदलला, आता आम्ही आलोय तो खूप छोट्या कुटुंबामध्ये आलोय. बदल अपरिहार्य आहे आणि या बदलामध्ये झालेल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये अनेक गुणदोष निर्माण झालेत आणि त्या गुणदोषाला सामोरं जाण्यासाठी आपली क्षमता कोणती असावी. सगळ्यात पहिली हेल्थ मी म्हटलं की कोणती आहे? फॅमिली हेल्थ सांगितली. कुटुंब फक्त तस्विरीमध्ये असता कामा नये असं म्हटलं जातं. म्हणजे फॅमिली हेल्थ असताना फोटोमध्ये फक्त गोड कुटुंब असता कामा नये, तर ते जगण्यामध्ये असलं पाहिजे. म्हणजे आम्ही खरेच एकमेकाला हॅपी असलो पाहिजे, एकमेकाला आधार देणारे असलो पाहिजे. म्हणजे ते उंबऱ्याच्या, कारण मदर तेरेसा असं म्हणायच्या की जग कधी शांत होईल? उंबऱ्याच्या आत जर लोकांच्या शांतता निर्माण झाली तर घरातला उद्रेक रस्त्यावर येऊन कोणी हातामध्ये दगड नाही घेणार. घरामधली हिंसा, घरामधला द्वेष मत्सर बंद झाला उंबऱ्याच्या आतला, तर तो रस्त्यावर आणि समाजामध्ये प्रतिबिंबित होणार नाही. म्हणजे उंबऱ्याच्या आत आम्ही एकमेकासाठी ती हेल्थ आमची चांगली राहावी यासाठी जे करता येईल तेवढं करणं. आपण गेल्या वर्षी एक कुटुंबाचं आणलं होतं इथं आपण जानेवारीला. 35 माणसांचं कुटुंब होतं. 4-5 सुना होत्या आणि आजोबा बोलत होते 82 वर्षाचे. 3 पिढ्या एकत्र, 2 गुंठे जमीन, 5 गुंठे जमिनीची आता त्यांची 85 एकर जमीन आहे. कुणी नोकरी करत नाही. शिरोळ तालुक्यातलं तेरवाड गाव आहे, माळी समाजाचं कुटुंब आहे.
आजोबा 1.5 तास बोलत होते, पोरं घायला आली प्रश्न विचारून विचारून, पण आजोबा मागं सरकले नाहीत. त्या घराचं नियोजन सांगत होते की आमच्या घरातली सगळी चुलीवरचीच खातात भाकरी. सुनांचं नियोजन आहे, सकाळच्या भाज्या कुठल्या सुनेनं निवडायच्या, भाकरी कुठल्या सुनेनं करायची, पाणी कुठल्या सुनेनं तापवायचं, म्हणजे संपूर्ण श्रमाचं नियोजन त्या घरामध्ये आहे. पण अशा काय फॅमिलीज खूप कमी आहेत, संपत चालल्या. आम्ही ज्या फॅमिलीमध्ये आहोत, 2, 1, फार फार तर 3 पिढ्या एकत्र, तेही खूप छोटं कुटुंब आहे. मग त्या छोट्या कुटुंबाचे राग लोभ कोणते आहेत, त्याच्यामध्ये प्रेम दुरावा या गोष्टी कोणत्या आहेत, ते इथं आल्यानंतर समज. हे शिबिर घेत असताना थोडासा सुरुवातीला वाद होता की नुसत्याच मुलींचं घ्यावं, नुसत्याच महिलांचं वेगळं घ्यावं. पण पुन्हा एकमत या गोष्टीवर झालं की ज्या तरुण मुली इथं आलेल्या आहेत, मनोगत कुणाचं व्यक्त करायचं, कुणी व्यक्त करायचं म्हटल्यानंतर ती तरुण मुलगी उठली. पण जर आपला नियम असा असेल की आजी झाल्यावरच जर मनोगत व्यक्त करायचं या शौर्यवर्धिनीमध्ये, तर तिला अख्खं आयुष्य घालवावं लागेल. हेतू या शिबिराचा तो होता की मुली पण याव्यात, आया पण याव्यात आणि आज्या पण याव्यात. कारण जे आम्हाला 3 कुटुंबाचं आम्हाला जे जगणं कळालं, ती जी नवी पिढी आता आहे तिला कळावं की आई काय असते, आजी काय असते. आणि आईच्या आजीचं जगणं किमान संध्याकाळी इथलं संपल्यानंतर हॉलमध्ये तुम्ही ज्या वेळेला जाता त्यावेळी एखादी आजी तुम्हाला घावावी, एखादी आई तुम्हाला घावावी तरुण पिढीला, आणि त्यांचं जगणं समजून घेऊन आपण आणखीन समृद्ध होत जाऊ. म्हणजे ट्रेनिंग प्रशिक्षण होत असताना दिवसभरामध्ये औपचारिक गोष्टी या मंडपामध्ये होतात, त्या तर आपण ग्रहण करतोच. पण ज्या वेळेला औपचारिकता संपते आणि अनेक व्यक्तीशी आमचा संबंध येतो, त्यावेळेला ते खरं असतं, ते खरं प्रशिक्षण असतं. रात्रभर तुम्ही झोपलेलं नाही, मला माहिती आहे. 2-3 वाजेपर्यंत थपांचा मोठा माहोल तुमचा चालला होता, गटागटानं. कारण तुमचा बोलणं हा स्वभाव आहे. म्हणजे एका कुठल्या तरी व्याख्यानामध्ये मी ऐकलं की कराडमध्ये 2 कुटुंब बसली, 2 कुटुंबातले दोन्ही नवरे वरच्या बर्थवर जाऊन झोपले. खालच्या त्या दोघींनी सातारापर्यंत सगळं एकमेकाला सांगून झालं, माझी सासू कशी आहे, माझी जाऊ कशी आहे. मुंबईपर्यंत अख्खं जन्मापासून आतापर्यंत सगळं आयुष्य दोघींनी पूर्ण एकमेकीनं सांगून टाकलं. हक्काचा श्रोता मिळाल्यानंतर आपल्याला आणखीन काय लागतं. पण सकाळी खाली उतरल्यानंतर मुंबई सेंट्रलवर त्या ट्रेनमधून उतरताना दोन्ही पुरुषांनी एकमेकाकडे फक्त हसून स्मित केलं आणि ते निघून गेले. पण ह्या दोघींनी तो बोलण्याचा स्वभाव आहे समज. त्या गोष्टी तुमच्या ज्या इथं झाल्या असतील रात्री किंवा आणखीन सकाळपासून किंवा आता आणखीन परत जात असताना जेवताना, हा खरं व्यक्तिशी येणारा वेगवेगळ्या स्वभाव धर्माच्या माणसाशी बोलावं कसं, जगावं कसं, अनौपचारिक प्रशिक्षणाचा तुमचा जो भाग होता तो इथल्यापेक्षा तो प्रभावी होता, ते समजावं म्हणून. दुसरी फायनान्शियल हेल्थ असं म्हटलं की कुटुंब सांभाळत असताना उपाशीपोटी तत्वज्ञान नाही चालत. मग इथं काही टिप्स तुम्हाला मिळतील का? कारण शेवटी महागाई आणि आपल्या मागण्या याचं संपत नाही, मरेपर्यंत गोष्ट संपत नाही. संसार हा हनुमंतरायाच्या शेपटीसारखा आहे, तो लांबतच राहतो, मरेपर्यंत त्याला अंत नाही. पण संसार सुखाचा व्हायचा असेल तर फायनान्शियल हेल्थ चांगली असली पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला टिप्स मिळाल्या पाहिजे. मी गेल्या आठवड्यामध्ये कोल्हापूरमध्ये आपल्या एका 150 मुलांची उद्योजकता विकासाचं एक दिवसभराचं शिबिर घेतलं गेल्याच आठवड्यात. कारण आपल्यासोबत जी मुलं गेल्या अनेक वर्षानं काम करतायत, काही जणांचे बिझनेस कोसळले, काही जणांचं तेवढ्या त्यांच्या ह्याच्यामध्ये भागत नाही. मग या लेकरांना आणखीन दिशा मिळावी म्हणून आपण कोल्हापूरला शिबिर घेतलं. हेतू तोच आहे की तुमच्यामध्ये सुद्धा फॅमिली हेल्थ म्हणजे सगळी सोंग करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही. तर ते पैशाचं सोंग आपल्याला कसं पूर्ण करता येईल त्यासाठी दुसरं फायनान्शियल हेल्थ पाहिजे. तिसरं म्हटलं की फिजिकल हेल्थ, त्याच्यावर माधवीताई तर खूप बोलल्या. म्हणजे घरातले तुमचे कष्ट करत असताना स्वतःच्या हेल्थला सांभाळणं, सगळ्यांचं करता करता स्वतःसाठी वेळ देणं, म्हणजे तुमच्या कष्टाला पारावर नाही असं म्हटलं. पण हे करत असताना स्वतःची हेल्थ नाही सांभाळली. गंमत अशी आहे, घरातला पुरुष एखाद्या वेळेला 1-2 महिने घरात नसला किंवा तो आजारी पडला तर घराचं काय बिघडत नाही. पण तुम्ही आता 2 दिवस इकडं आहे, आता घरी गेल्यानंतर तुमच्या ध्यानात येईल की घराचं किती बिघडलंय. तुम्ही येतानाच आता तुमचं घर कसं होतं
आणि आता गेल्यानंतर तुमचं घर कसं आहे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे ते कविता आहे ना कोणाची, नसतेस घरी तू जेव्हा. तू ज्या वेळेला घरी नसतेस त्यावेळेला कचरा तसाच असतो, कपडे तिथंच असतात, अंगण तसंच असतं. म्हणजे घराच्या अंगणापासून ते घराच्या शेवटच्या भिंतीपर्यंत तू घरात असताना जी घराची वास्तुपुस्त असते ती तू घरात नसताना नसते. आणि मग हे सगळं करायचं असलं तर स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणून किमान 1 तासाचा योगा स्वतःसाठी 15-20 मिनिटं 1 तास काढणं. म्हणजे इथं आल्यानंतर लक्ष्मीचा विकास आहे ना, त्याच्यामध्ये ती जी शेतकरी नाही ते भाषण ऐकल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या नवऱ्याला सांगते, मी अर्धा तास योगा केल्याशिवाय तुमच्या त्या धुण्या भांड्याला हात घालणार नाही. म्हणजे मी माझ्या स्वतःला वेळ देऊन मला समृद्ध केल्याशिवाय मी तुमच्या संसारामध्ये येणार. म्हणजे एवढं बळ तरी तुम्हाला स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्यासाठी. आम्ही आजारी पडलो, तुम्ही सांभाळू शकता, तुम्ही आजारी पडल्यानंतर तुम्हाला सांभाळायचं. हे सगळे प्रश्न आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टी करता येतात, पण स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणं, त्याची हेल्थ सांभाळ. चौथं सांगितलं की मेंटल हेल्थ. मेंटल हेल्थचा कालच आपल्याला मिळालेला आहे मंत्र, की जो आपण आता मगाशी अनेक वेळेला म्हटलेला आहे. मेंटल हेल्थ बिघडण्याची कारणं तेवढीच आहेत. लोक क्या कहेंगे, LKK सिंड्रोम त्याला म्हटलं जातं. साहेब, माणसं काय म्हणतील, माणसाला बोलायला काय आहे, त्यांना काय आहे दुसरं. म्हणजे ट्रोलर्सची जी जात आहे ती तशीच आहे. मेंटल हेल्थचं मी उदाहरण आपल्याशी देतो, की आपल्याला माहिती असेल किंवा माझ्या व्याख्यानातून ऐकलंय असेल. गेल्या वर्षीच्या उत्तर प्रदेशमध्ये MPSCच्या 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये ती शर्मा नावाची मुलगी पहिली आली आणि तिची पहिली मुलाखत झाली. दुर्दैवानं हार्मोनल इम्बॅलन्समुळे तिच्या चेहऱ्यावर दाढी मिश्या होत्या. आहेत, ती युट्यूबवरती आहे, मुलाखत आहे. तिला भारतभरामध्ये ट्रोल केलं खाली. आता घाणेरडी एक जमात आली आहे ना, की जी ST स्टँडच्या टॉयलेटवर, कॉलेज किंवा हायस्कूलच्या टॉयलेटवर पूर्वी आपली अक्कल पाजळत होती ना, ती जमात आता इकडं सोशल मीडियावर आली आहे. त्यांना आता नवीन प्लॅटफॉर्म मिळाला आहे. त्यांनी या पोरीला ट्रोल केलं खूप, तिच्या दाढी मिश्यावरून तिला ट्रोल केलं. परत दुसरी मुलाखत तिची घेतली आणि त्या मुलाखतीमध्ये तिला प्रश्न विचारला की तुला एवढं ट्रोल केलं, तुला वाईट नाही वाटलं. दुसरी मुलाखत लगेच तिची बघा. त्या मुलाखतीमध्ये ते हसते, खूप निरागस असते. मेंटल हेल्थ म्हणतो मी तिला. काय तिच्या आईवडिलांनी तिला तयार केलं असेल, म्हणजे अपमान पचवण्याची क्षमता तिच्यामध्ये किती दिली असेल की दुसऱ्या मुलाखतीमध्ये हसून उत्तर देते. दाढी मिश्यामुळं एक झालं माझ्या, की मी भारतभर सगळ्यांना माहीत झाले, मला प्रसिद्धी मिळाली. आणि दुसरं उत्तर देते की इट इज हार्मोनल इम्बॅलन्स. एक गोळी घेतली तर माझा चेहरा चकाचक होईल. आणि ब्युटी पार्लर 5-5 मिनिटाच्या अंतरावर आहे, तेही मी संपून टाकेन. की इतकी भारी बोलते. म्हणजे तिच्या आई वडिलांना कोटी कोटी नमस्कार करावे वाटतं. अंगावर शार येतात ती पोरगी बोलती तेव्हा. आणि तिच्या बोलण्यामध्ये द्वेष नाही, मत्सर नाही, कोणावर टीका करण्याची भावना नाही. ती स्वतःच बोलते. काय क्षमता निर्माण केली. दिस इज मेंटल हेल्थ. आम्ही गडबडून जातो, आमचा अपमान झाला, आमच्याविषयी कोणी चुकीचं बोललो, दुसऱ्यानंच येऊन तिसरे तुझ्याविषयी काय बोलले हे सांगितलं, झोप लागत नाही आम्हाला. पण ही जी आहे मेंटल हेल्थ, स्वतःला सांभाळणं, ही सगळ्यात मोठी. आणि काल माऊली अडकूर ज्या वेळेला मेंटल हेल्थ डिस्टर्ब होईल, माऊली अडकूर आणि तिचे ते 2-3 शब्द कायम, रात्री झोपताना सुद्धा, उठताना सुद्धा. मी सुवर्ण दीदीने ते ओम दुर्लक्षाय नमा पाठवल्यापासून मी तेच करतोय. ओम दुर्लक्षाय. पुढची सांगितलं की सोशल हेल्थ, संगत. आपण कोणासोबत असतो, आपण दिवसभर काय वाचतो, कोणती पुस्तकं वाचतो, त्या गोष्टीवर आमचं भविष्य ठरत असतं. आम्ही 5 वर्षानंतर कोण असणार आहोत, म्हणजे आमच्या क्षेत्रामध्ये आम्ही कोण असणार आहोत, हे आमच्या संगतीवरून ठरतं. आणि शेवटचं स्पिरिच्युअल हेल्थ. माझ्या आयानो, माझ्या बहिणीनो, तुमच्या माझ्या जीवनाचा प्रवास आहे ना, तो पहिल्या प्रवासामध्ये आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी संपल्या की त्याच्या पुढचा टप्पा जो येतो तो स्वतःला सिद्ध करण्याचा असतो, प्रूव्ह करण्याचा असतो. आपल्या आयुष्यामध्ये आपण यश संपादन करण्याचा असतो.
आपल्या वाट्याला आलेल्या आपल्या कर्मातून आपल्याला सिद्ध करण्याचा दुसरा टप्पा असतो. त्याच्यासाठी संघर्ष असतो. पूर्वी जसं 4 आश्रम सांगितले की पहिल्या 25 वर्षामध्ये विद्या संपादन करा, दुसऱ्या 25 वर्षामध्ये धन संपादन करा, तिसऱ्या 25 वर्षामध्ये, पहिल्या 50 वर्षामध्ये तुम्हाला जो अनुभव आला तो जगाला वाटा 25 वर्षामध्ये, आणि शेवटच्या 25 वर्षामध्ये शरीर ज्या वेळेला शिथिल होईल, गात्र शिथिल होत जातील, पृथ्वी तुम्हाला निरोप देण्यासाठी तयार होईल, शरीर तुम्हाला साथ देत नसेल आणि या पृथ्वीला निरोप द्यायचा असेल त्यावेळेला बाजूला सरका. हा आपल्या आयुष्याचा 4 टप्प्यामध्ये प्रवास असतो. प्रत्येक टप्प्यातल्या इथं आहेत सगळेजणी. म्हणजे काही विद्या संपादन करत आहेत, दुसरा टप्पा धन संपादन करण्याचा आहे, आणि तिसरा टप्पा आहे तो वाटण्याचा आहे, जगाला वाटण्याचा. म्हणजे आमच्या मंगलताई जे करतायत ते तिसऱ्या टप्प्यामध्ये आहेत. म्हणजे स्वतः कर्तबगार असून प्रबोधनाचं काम करत आहेत. म्हणजे तिसरा टप्पा आहे. मला जे मिळालं, माझ्याकडे जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्यानं भवतालचं जग मी सुखी करणार, हा तिसरा टप्पा आहे. आणि चौथा आहे तो निरोपाचा टप्पा. स्पिरिच्युअल हेल्थचा अर्थ काय आहे? मी आतून स्थिर असणं, शांत असणं आणि बाहेरून क्रियाशील असणं. आणि मगाशी आमच्या नानांच्या ताईनं सांगितलं की कर्म कोणाला सुटत नाही. मग ते कर्म सोडवण्यासाठी स्पिरिच्युअल हेल्थ काय असतं, त्यासाठी ज्ञानोबा तुकोबा समजावून घेणं असं वाटतं. कर्माचा सिद्धांत असा सांगितला की जगामध्ये 4 प्रकारचे नियम आहेत. ही व्यवस्था आहे ना, सगळी व्यवस्था आहे, ही व्यवस्था समजून घेणं, आपल्या स्वतःच्या आतली व्यवस्था समजावून घेणं म्हणजे स्पिरिच्युअल हेल्थ असं म्हटलं. आपण ब्रह्मांडाकडे बघितलं तर ब्रह्मांडातली प्रत्येक गोष्ट आहे ती सूत्रानं चालते, ती सुसंगत आहे, तिथं कुठं विसंगती नाहीये. तुम्ही विचार करा की सूर्य, चंद्र, तारे अधांतरी आहेत, एकमेकाला थटत नाहीत, अवकाशामध्ये आहेत. म्हणजे अशा ब्रह्मांडामध्ये अनंत कोटी सूर्यमाला आहेत, त्यात आपली सूर्यमाला आहे, आपल्या सूर्यमालेतले आपले ग्रह आहेत. हे कुणाला थटत नाही. कुठली व्यवस्था आहे समजून घेणं. तीच व्यवस्था माझ्या आतमध्ये सुद्धा आहे. आणि अवघड जग व्यवस्थेनं, सुसूत्रपणे, काही नियमानं चालतं. नियमामध्ये कुठलाच बदल नाही. म्हणजे गाईला वासरूच होतं, जे बी पेरलं तेच बियाला त्याचं फळ लागतं. कुठल्याही नियमामध्ये बदल. मी खूप छान प्रवचनामध्ये एक दृष्टांत सांगत असतो. डोक्यावर केस नसलेल्या एका माणसाला शेतात जात असताना डाव्या बाजूला भोपळ्याचा वेल दिसतो, आणि त्या वेलाला मोठे भोपळे लागले आहेत. त्याला राग येतो, ह्या सृष्टीच्या व्यवस्थेविषयी राग येतो की भोपळ्याचा वेल एवढा लांबडा आणि त्याला फळं एवढी मोठी, वेल छोटा आणि फळं एवढी मोठी, याला देव म्हणायचं का? देवाची व्याख्या काय? जनरेशन, ऑर्गनायझेशन अँड डिस्ट्रक्शन. उत्पत्ती, स्थिती आणि लय. तुम्हाला मला निर्माण केलं आहे, त्यानं ही कशी काय व्यवस्था निर्माण केली? भोपळ्याचा वेल छोटा, भोपळा एवढा मोठा, असा कुठं देव असतो का? ही काय व्यवस्था आहे का? मनामध्ये शंका घेऊन तो गेला शेतात. दुपारची वेळ होती, भाजी, शिदोरी, भाकरी, आंब्याच्या झाडाखाली शिदोरी सोडली. काम झाल्यानंतर तो बसला, शिदोरी खाल्ली, आणि त्या आंब्याला थोडेसे आंबे लागले होते. तो असा विचार करत होता की मगाचा भोपळ्याचा वेल एवढा छोटा, भोपळे एवढे मोठे, आंब्याचं झाड एवढं मोठं, आंबे एवढे छोटे. हे काय देव आहे का? ही काय सुसंगती आहे का? असं कुठं भोपळे इथं लागायला पाहिजे होते आणि आंबे तिथं लागायला पाहिजे. 10 मिनिटांनी एक वाऱ्याची झुळूक आली, एक आंबा बरोबर केस नसलेल्या भागावर पडला, आणि त्याच ठिकाणी प्रकाश पडला की व्यवस्थेमध्ये कुठंही दोष नाही. स्पिरिच्युअल हेल्थ या शब्दाचा अर्थ असा, ज्ञानेश्वरी वाचली, गाथा वाचली, किंवा आपण विपश्यना शिबिर केलं ध्यानाचं, तर त्याच्यामध्ये कर्माचे काही सिद्धांत सांगितले. म्हणजे कर्म जसे की 4 नियम आहेत, आपण जगतो, आपली व्यवस्था, आपण माणूस नावाची व्यवस्था आहे, त्याच्यात काही 4 नियम आहेत. पहिला नियम आहे, काही नियम तयार केले जातात, काही नियम तयार केले जातात आणि मोडले पण जातात. 31 डिसेंबरचे नियम आपण करतो सगळेजण. वजन कमी करायचं आहे, आणि 1 ते 10 जानेवारी पर्यंत रस्त्यावर हे सगळे पळत असतात. प्राणायामामध्ये रोज सकाळी अख्खा प्राणायाम हेच लोक खात असतात, पीत असतात. 10 तारखेला त्यांचा नियम मोडतो. काही नियम केले जातात आणि मोडले पण जातात. काही नियम करता येतात पण मोडता येत नाही. संविधान मोडता येत नाही आम्हाला.
केलंय ते. आता त्याच्यामध्ये अजिबात आम्हाला त्याप्रमाणेच आम्हाला जगावं लागेल तर आम्ही सुखी राहू. संविधान नियम करता येतो पण मोडता येतो. काही नियम करता येत नाहीत आपल्याला पण मोडता येतात. उन्हाळ्यामध्ये उन्हाळा नाही आपल्याला बदलता येत पण एअर कंडिशन किंवा डोक्यावर छत्री घेता येते. पावसाळ्यामध्ये पावसाळा बदलता येत नाही पण छत्री घेऊन जाता येतं. शेवटचा एक नियम असा आहे कर्माचा की जे कर्म केलं ते भोगल्याशिवाय संपत नाही. माऊली खूप सुंदर सांगतात आणि माऊलींची तरी एक ओवी अशी आहे, कितीही प्रयत्न केला कर्म चुकवायचा तरी ते चुकत नाही. ओवी ती अशी आहे, ओवीचा अर्थ असा आहे, गवळी हजारो गाया घेऊन निघालाय रानामध्ये गायांना चारायला. एक वासरू चुकत आहे आणि ते एका काट्यांच्या जाळीमध्ये अडकत आहे. मग ते जर अडकत आहे त्या गवळ्याच्या लक्षात येतं की ह्या सगळ्या हजारो गाया निघालेत पुढे आणि वासरू मागं लागले. गवळी पाठीमागे येतो, त्या वासराला त्या काटेरी वेलातून बाहेर काढतो, रस्त्यावर टाकतो. ते गाई सुटती पळत, ते वासरू सुटतं पळत. त्या हजारो गायी आहेत ते प्रत्येक आपल्या आईकडं कुठल्या बघत नाही, ती चेहरा बघत नाही, बरोबर आपल्याच आईला जाऊन पकडतं. तसं आपण केलेलं कर्म ते आपल्यालाच, कितीही गर्दीत त्याला चुकवण्याचा प्रयत्न केला. स्पिरिच्युअल हेल्थचा असा आहे की आमच्या कर्माची उंची रोज वाढत जाणं, उन्नत होत जाणं, क्रमविकास होत जाणं आमच्या आयुष्यामध्ये. डे बाय डे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर. कालच्यापेक्षा आज आणखी मी चांगला, आजच्यापेक्षा उद्या चांगला आहे. माऊलींचं सूत्र आहे स्पिरिच्युअल हेल्थच्या बाबतीमध्ये. माऊली म्हणतात की कर्मशुद्ध आणि निरंतर उपासना बरोबर ज्ञान, दिवसभर माझं कर्म आणि हे कधी साधतं की संगत माझी चांगली असेल तर, आणि स्पिरिच्युअल हेल्थ तसं असेल तर. या शिबिरातून बाहेर जात असताना उत्कृष्ट आई म्हणून ज्यांनी ज्यांनी पाठीमागं काम केलं, म्हणजे मगाची जी कविता म्हटली ना, अस्तुरी जन्मा नको घालू श्रीहरी, रातन दिस परायाची ताबेदारी. या शिबिराचा अर्थ आहे की हिथं बाईपण नको देवा अशी ती माऊली म्हणते. पण या शिबिरातून तुम्ही ज्या वेळेला बाहेर पडाल त्यावेळेला बाईपण भारी देवा असं येऊनच मग तो विकास. बाईपण नको देवाचं तर निगेटिव्हिटी तर खूप आहे, पण आता मिळालंय, पर्याय नाहीये. आता शरद जोशी सरांनी सांगितली देव तुझ्या पुढे उभा राहिला आणि पर्याय दिला तर ठीक आहे ना, पुढचा जन्म तू नको म्हणशील. पण आता मिळालंय त्या जगण्याचं मला तर सोनं करावं लागेल. किंवा त्या दिवशी शेवटच्या दिवशी तू उभा राहिल्यानंतर त्याला सांगता आलं पाहिजे नको म्हणत होते पण आता लय भारी देवा. त्या लय भारीपर्यंतचा प्रवास माझ्या वाट्याला आलेला माझ्या ज्या भूमिका आहेत, आई म्हणून, मुलगी म्हणून, पत्नी म्हणून, त्या तितक्या ताकदीच्या करता येणं. आणि हे त्याच वेळेला शक्य आहे की मी आतून समृद्ध होतो. म्हणजे मी जिजाऊ माँसाहेबांचा विचार करतो की गरोदरपण आहे, नवऱ्याला मारायला पाठीमागून सख्खा बाप येतो आहे, घोडदौड सुरू आहे गरोदरपण असताना, आणि मी जन्म देताना मात्र शिवछत्रपतींना देत आहेत. ज्ञानेश्वर माऊलीने एक मदालसेचे अभंग लिहिलेले आहेत. प्रत्येक आई वेगळी आहे. आपल्या लेकराला तयार करत असताना आपलं आई पण भारी होण्यासाठी ज्या आया, मी त्यांच्याविषयी, मी माँसाहेबांच्या विषयी बोललो. विवेकानंदांची आई भुवनेश्वरी देवी आई पण भारी होण्यासाठी त्या काशी विश्वेश्वराला अभिषेक घालून सांगतात की हे शिवा, हे शंकरा, हे महादेवा, तूच पोटी जन्माला ये, तूच ये. म्हणजे शंकराला, महादेवाला जन्माला घालणं हे आणि त्याची आई होणं सोपं नाही ना. आपल्या पोटी आता आलेली पोरं आणि त्यांचा सांभाळ करताना लक्षात येतंय की ती केवढी आहे, त्यो जर जन्माला आला तर ते किती कठीण असणार आहे. पण माझी ही जिद्द, बाईपण भारी म्हणून देवा म्हणत असताना माझ्याही पोटी महादेव आहे, माझ्याही पोटी श्रीकृष्ण आहे, आणि मी माझा आई पण तितक्या ताकदीनं श्रेष्ठ करणार आहे. मदालसेचे अभंग आहेत माऊलींनी लिहिलेले. मदालसा नावाची एक आई होऊन गेली. बाळ जन्माला आलं की जन्माला आलेल्या बाळाला तिनं उपदेश एकच केला की नको संसारामध्ये पडू, जीवनमुक्त हो, निघून जा, पुन्हा जन्माला येऊ नको. ती आई, प्रत्येक आई वेगळी आहे. बाईपण भारी करत असताना मी अहिल्या देवींचं जगण्याचं सूत्र होतं ना, सौंडीला नदीमध्ये मैत्रिणीला घेऊन अहिल्या देवी पिंडी करत होत्या वाळूच्या.
तेवढ्यात पेशव्यांची फौज आली. मैत्रिणीच्या लक्षात आलं की घोडेस्वार आलेत, पिंडी केलेल्या सगळ्या संपणार आहेत नव्हे, आपण त्या घोड्यांच्या टापाखाली आपण पण मरून जाऊ. पण अहिल्यादेवी स्वतःची केलेली वाळूची पिंड आहे त्याच्यावर पालथं पडतात. मल्हारराव आणि पेशव्यांची फौज यांना क्रॉस करून निघून जाते. ही सोडत नाहीत आपली जागा, घोडे यांच्या अंगावरून निघून जातात. मल्हाररावांच्या आणि पेशव्यांच्या लक्षात येतं की कोण एवढी जिद्दी पोरगी आहे 8-9 वर्षाची की ती हल्ली नाहीये त्या नदीतून. पाठीमागं येऊन विचारतात तिला ते, का ग तू का नाही हल्ली, तुला भीती नाही वाटली? अहिल्यादेवीने उत्तर दिलंय की जे आपण मनापासून केलेलं असतं ते जीवापाठ जपायचं असतं. मी ही केली ना महादेवांची. आपण आपल्या आयुष्यामध्ये जे करणार आहोत, बाई पण भारी होण्यासाठी जे काही करणार आहोत ते मरेपर्यंत जीवापाड जपणं म्हणजे महापुरुषांच्या ज्यांचं बाई पण भारी झालं त्यांच्या आयुष्यातली गोष्ट मी बोलतो. मुलगी म्हणून मी मुक्ताईचा कधीतरी विचार करतो. मुक्ताईंची चरित्र वाचतो. आता कडकडूनी निमाली वीज नावाचं करुणाताई गोखलेंनी पुस्तक लिहिलंय, मुक्ताबाईंच्या जीवनावर लिहिलंय. मुक्ताईच्या जीवनावर विलक्षण जीवन आहे. 18-19 वर्षाचं. अभंग हे 11 अभंग पहिले आणि नंतरचे अभंग आहेत विलक्षण. परमार्थाच्या वाटेवर चालत असताना एक मुक्ताईची सनद नावाचा 12 अभंगाचं एक छोटीशी सनद आहे. जीवनमुक्त किंवा हे जीवन धन्य व्हावं म्हणून आपल्या भावाला विचारलेले प्रश्न आहेत. ज्ञानेश्वर माऊली नाही, मुक्ताईनं. ती नव्हती का? होती, पण आमच्यासाठी हे धनधान्य करत असताना माझ्या हे चरित्र वाचत असताना लक्षात येतं की केवढी प्रगल्भता असू शकते. भाऊ 7 वर्षाचा येतो आहे, त्याचा अपमान होतो आहे, त्याच्या त्या भांड्यामध्ये कोणी घास नाहीये टाकत. बघा ना, माऊलीना त्यावेळेला घास नाही टाकला आणि आता 12 किलोचं काहीतरी सोन्याचा कळस चढवलाय. ते असताना देहामध्ये शिवून घेतलं नाही. आता 3-3 किलोमीटरची रांग लागते. माणूस हयात असताना कसं जगत असतो आणि आम्ही समाज म्हणून अशा महापुरुषांना कशा प्रतिक्रिया देत असतो, अख्खा समाज. आणि ज्या वेळेला दिलं जात नाही म्हणून ताटीमध्ये येऊन ज्या वेळेला घेतात, त्या बाहेरून फिरत फिरत मुक्ताई बोलते की जीवनाचं सूत्र समजलंय की मी काय जन्माला. ती सांगते दादाला, दादा तू आणि मी संत म्हणून जन्माला आलोय. त्यांना कळालं होतं ते. हा बोध या 2 दिवसाच्या इथल्या ज्ञानयात्रेमध्ये आपल्याला व्हावं की मी कोण आहे आणि मला झेप कुठपर्यंत घ्यायची आहे. ती म्हणते की दादा तू आणि मी संत म्हणून जन्माला आलोय. आणि संतांचं काम काय असतं की अख्खं जग कामक्रोधामध्ये जळत असतं आणि संतांचं काम असतं की या जळणाऱ्या आगीवर पाणी टाकून ते शांत करायचं. जगी व्हावे वन्नी, संती व्हावे पाणी, दादा विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा. येस, इथं 2 दिवसामध्ये ताटीच्या बाबतीत असं म्हटलं जातं की माणसानं आपल्या आयुष्याची ताटी एकदा बंद करावी. दिवसात एक 5 मिनिटं का होईना बंद करावी आणि आपल्या आत चाललेली खळबळ आहे ना ती समजून घ्यावी आणि ती खळबळ शांत झाल्यानंतर पुन्हा जी झेप घ्यायची आहे ना त्याची तयारी करावी. रोज ताटी बंद करता आली पाहिजे. नाही तर वर्षातनं एकदा, आठवड्यातनं एकदा, 5 दिवसातनं एकदा ती ताटी बंद करता यावी आणि झेप घेता यावी. या 2 दिवसाच्या शिबिराचं प्रयोजन ते होतं. हे करत असताना 2 दिवस लक्ष आमचं एवढंच होतं की तुम्हाला सुख मिळतंय का, ही तर तुम्हाला प्याला सुद्धा उचलायला नाही लागला पाहिजे. सगळी जी पोरं बाहेर राबतेत ना किंवा सगळी जी आहेत ट्रस्टी सगळी मैत्री, माझा हेतू इतका असतो की युवा शिबिर होऊन जातं. 700-800 मुलं काम करतात, हजारो पोरं येतात, होऊन जातं. पण तुमचं इथं असणं आमच्यासाठी वेगळं आहे. तुम्हाला 2 दिवस कुठलाही पेला सुद्धा उठ आणि सकाळी तुम्हाला गरम पाणी मिळालं पाहिजे जिथं तुम्ही राहिला असाल तिथं. आणि ही पोरं सुद्धा रात्रंदिवस तेवढाच विचार होतो. मी मग त्यांना सांगतो की वर्षभर चाललेल्या शिबिरामध्ये तुम्हाला मिळणारं पुण्य एका तराजूत आणि ह्या 2 दिवसामध्ये या आया बहिणींची सेवा केल्यानंतर मिळणारं पुण्य एका तराजूत. जसं माशेलकर सरांना एकाने विचारलं की मुलांना विचारलं मी काय करू, ते म्हणले एक कर की कुठलीही कृती कर पण 150 कोटी लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलू दे, अशी तुझी कृती कर.
या 2 दिवसामध्ये तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य संपलं नाही पाहिजे, अशी व्यवस्था इथं निर्माण करता आली पाहिजे. जेवढी करता येईल तेवढी या सगळ्यांनी केली. तुम्हाला 2 दिवस इथं सुखी ठेवण्याचा प्रयत्न केला आणि शिवाय तुमची इथली ज्ञानयात्रा संपन्न व्हावी. पाऊस काल इतका होता, मी काल सांगलीत होतो, आता म्हणले पत्रा फोडून आत येतंय का काय, तुम्ही इकडं कसं होणार. पण त्यानं बी साथ दिली. 2 दिवस थोडा आला गेला, पण व्यवस्थित राहिलं. थोड्या कुठं चुका राहिल्या असतील, कारण हे डोंगर आहे. आणि 2 दिवस सोडून हे शिबिर आपण गावात घेतलं, व्याख्यानमाला घेतली गावात, त्याचा परिणाम होत नाही. पण आता इथं 2 दिवसाचा जो परिणाम आहे, समान विचाराची माणसं एकत्र काही काळ राहिली तर ती एक ग्रुप एनर्जी तयार होते. निळोबराय म्हणतात की माझी ये जातीचे मज भेटो कोणी आवडीची धनी फेडावया. माझ्याच विचाराचे मला लोक एकत्र भेटले की आम्हाला हितगुज करता येईल, आमच्या आतल्या काही गोष्टी एकमेकांना सांगता येतील, आमच्या मनातलं मळब संपेल, आतली जी गढूळता आहे ते संपेल आणि आम्हाला आनंद मिळेल. त्या दृष्टीनं आपण सगळेजण जी ग्रुप एनर्जीमध्ये 2 दिवस काम केलं, राग लोभ सगळं सांभाळून, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून ऋण. आणि ज्यांनी केलं, ह्या सगळ्या पोरी जे काम करत आहेत, कारण ह्याच्यात राग लोभाचा प्रश्न लय असतो. माझं नाव घेतलं, माझं घेतलं नाही, माझा सत्कार केला, माझा केला नाही. समाजसेवा करत असताना रागलोभाची पर्वा करायची नसते. आपल्या अस्तित्वानं इतरांना सुखी ठेवता येणं एवढा एकच विचार त्याच्यात असला पाहिजे. हा मला मान सन्मान मिळतो किंवा हे सगळं मिळतं, करणार गाव आणि माझं नाव असा त्यातला प्रकार आहे. हे सगळे करतायत आणि नाव माझं होत आहे, पण सगळं त्यांचं आहे. शेवटी येऊन फक्त मी शेंडा मारतो एवढा आणि याच्यावर सगळं होतं. पण सगळं जे आहे बेस अख्खा आहे तो या सगळेजणी करतायत आणि कुठलाही राग लोभ न पाळता वर्षभर एकमेकाच्या स्पर्श याच्यामध्ये राहा. तुम्हाला विभागीय काही शिबिर आयोजित करता आली तर करा. सुवर्णा दिदींनी गेल्या वर्षी मला वाटतं कोल्हापूर वगैरे केली होती. त्याला 4 सेशन असतं. सकाळी 2 सेशन, मध्ये जेवण, संध्याकाळी 2 सेशन. मग त्याच्यात एक अधिकारी, एक उद्योजक, एक समाजसेविका आणि संध्याकाळी असं कुणीतरी, अशी विभागीय करून तुमचा एकत्रित करा. 100% स्पिरिच्युअलिटी नाही ना, कारण विवेकानंदांचं म्हणणं काय आहे की तुम्ही 24 तास साधना करू शकत नाही. तुम्हाला तुमचं जीवन समृद्ध करण्यासाठी तुमचं कुटुंब, तुमचा समाज तुमच्या बरोबर हवा.